नमस्कार. सेट नेट पेपर वन मधला एक असा घटक आहे जो अनेकांना खूप अवघड वाटतो. लोक, विकास आणि पर्यावरण. चला, आज आपण याच घटकात भरघोस गुण मिळवण्याचं नेमकं गुपित काय आहे ते उलगडून पाहूया. हो ना, हीच तर अडचण आहे. सगळ्यांना माहीत आहे की हा विषय खूप गुण मिळवून देणार आहे, पण त्याचा अभ्यास करायला घेतला की त्याचा आवाका आणि प्रश्नांची गुंतागुंत बघून अक्षरशः डोकं फिरायला लागतं. पण काळजी करू नका, आज आपण याच समस्येवर एक पक्का उपाय शोधणार आहोत. आपलं ध्येय फक्त प्रश्नांची उत्तरं पाठ करणं नाहीये. नाही, तर परीक्षेच्या हॉलमध्ये प्रश्नाला सामोरं कसं जायचं, त्यामागे दडलेला तर्क कसा ओळखायचा आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचायचं कसं, ही विचार करण्याची पद्धतच आपल्याला शिकायची आहे. ओके, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला परीक्षेची मानसिकता समजून घ्यावी लागेल. म्हणजे जे लोक प्रश्न तयार करतात ते नेमका कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतात हे एकदा कळलं ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. आता हे जे वाक्य आहे ना, हे खूप महत्वाचं आहे, कारण हे थेट संदर्भ साहित्यामधूनच घेतलं आहे. यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की हा विभाग तुमची माहिती आणि संतुलित विचार करण्याची क्षमता तपासतो. म्हणजे काय, तर जे टोकाचे पर्याय असतात ना, ते टाळले की हा विभाग खूप जास्त गुण मिळवून देतो. हेच आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. ह्याच सूत्राला आपण एक नाव देऊया, सेट मानसिकता. ही मानसिकता अशा पर्यायांना जास्त महत्त्व देते जे तार्किक म्हणजे लॉजिकल आणि व्यवहार्य म्हणजे प्रॅक्टिकल आहेत. जे भावनिक, टोकाचे किंवा अतिशयोक्तीपूर्ण नाहीत, तर जे वास्तवात शक्य आहेत आणि ज्यांच्या मागे एक ठोस तर्क आहे. चला, आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. मानसिकता तर समजली, पण या मानसिकतेचा वापर करायचा असेल तर काही मूलभूत संकल्पना आणि काही महत्त्वाचे कीवर्ड्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. हा आपल्या तयारीचा तो भक्कम पाया आहे, ज्याला आपण अजिबात वगळू शकत नाही. यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे शाश्वत विकास. लक्षात ठेवायला हे सूत्र एकदम सोपं आहे. वर्तमानातील गरजा भागवायच्या, पण भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड न करता. म्हणजे सोप्या भाषेत वर्तमान आणि भविष्य यांच्यातलं समतोल म्हणजेच शाश्वतता. दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे जैवविविधता. याचा अर्थ फक्त सजीवांची संख्या नाही, तर पृथ्वीवर असलेल्या जीवनाच्या सगळ्या रूपांमधील विविधता. यात अगदी सूक्ष्म जंतूंपासून ते मोठमोठ्या वृक्षांपर्यंत आणि प्राण्यांपर्यंत सगळं काही येतं. इथे संख्या नाही, तर विविधता हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता बघा, परीक्षेत हमखास विचारल्या जाणाऱ्या काही मेमरी पेअर्स आहेत. या जोड्या अशा आहेत की त्या वारंवार प्रश्नांमध्ये दिसतातच. HDI म्हणजे मानवी विकास निर्देशांक, हा नेहमी UNDPशी जोडलेला असतो आणि UNEP ही संस्था थेट पर्यावरणाशी संबंधित आहे. या जोड्या एकदम पक्क्या लक्षात ठेवा. आणि HDI बद्दल अजून एक गोष्ट, हा निर्देशांक जीवनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करतो, ज्यात प्रामुख्याने शिक्षण, उत्पन्न आणि आरोग्य हे तीनच घटक येतात. पर्यावरण प्रदूषण हा त्याचा थेट भाग नाही. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट कळते, काय नाही हे समजलं की काय आहे हे आपोआपच स्पष्ट होत. आता आपण एका अशा तंत्राकडे आलो आहोत जे परीक्षेमधलं तुमचं सुपर पॉवर ठरू शकतं, आणि ते म्हणजे एलिमिनेशनची कला. या कलेमुळे कदाचित तुम्हाला अचूक उत्तर माहीत नसलं तरीही चुकीचे पर्याय बाजूला सारून तुम्ही योग्य उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. या कलेचा गाभा आहे समतोल पर्यायाचा नियम. म्हणजे काय, तर जे पर्याय खूप टोकाचे असतात, जसं की सर्व काही किंवा कधीच नाही, संपूर्ण बंदी किंवा अमर्याद वापर, ते सहसा चुकीचे असतात. या उलट जे पर्याय एक मधला संतुलित मार्ग दाखवतात ते बरोबर असण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. आणि हेच बघा इथे किती छान दाखवलं आहे. एकीकडे आहे संसाधनांचा अमर्याद वापर आणि दुसरीकडे विकासावर पूर्ण बंदी. हे दोन्ही पर्याय कसे आहेत? टोकाचे आणि अव्यवहार्य. पण पर्यावरणास अनुकूल विकास किंवा पर्यावरणाचा आदर करणारा विकास हे पर्याय कसे आहेत? संतुलित आणि व्यवहार्य. परीक्षेला हेच अपेक्षित असतं. आता एक इन्साइडर टिप लक्षात ठेवा. हवामान बदलाच्या बाबतीत सेट परीक्षेचा दृष्टिकोन नेहमी मानवी घटकांनाच प्राथमिक कारण मांडण्याकडे असतो. हा दृष्टिकोन जर माहीत असेल तर उत्तर निवडताना गोंधळ उडत नाही आणि अपेक्षित उत्तराच्या अधिक जवळ पोचता येतं. चला, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते एका दृष्टिक्षेपात पाहूया. हा आहे आपल्यासाठी विजयाचा मंत्र, एक क्विक रिव्हिजन कॅप्सूल,
जी परीक्षेच्या आधी उजळणीसाठी खूपच उपयोगी पडेल. चला पटकन लक्षात ठेवूया. शाश्वत विकास म्हणजे वर्तमान आणि भविष्याचा समतोल. HDI म्हटलं की UNDP. नवीकरणीय आणि अनवीकरणीय ऊर्जा स्रोतांमधला फरक ओळखायला शिका. पर्यावरण संस्था आणि त्यांची कार्य जोडा. नेहमी संतुलित आणि व्यवहार्य पर्याय निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टोकाचे पर्याय सर्वप्रथम काढून टाका. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की ही विचार करण्याची पद्धत एकदा का तुम्ही आत्मसात केली की तुमची तयारी फक्त तथ्यपाठ करण्यापुरती उरणार नाही. तुम्ही एक संपूर्ण तार्किक प्रणाली समजून घ्याल जी तुम्हाला प्रत्येक प्रश्नात मदत करेल. आणि जाता जाता एक विचार करण्याची ही जी कौशल्यपूर्ण पद्धत आहे ती फक्त याच घटकापुरती मर्यादित आहे की परीक्षेच्या इतर विभागांमध्येही ती तितकीच उपयुक्त ठरू शकेल, यावर नक्कीच विचार करा.